माढ्यामध्ये त्या ठिकाणी रोज नव्या घडामोडी घडतायत. माढ्यामध्ये अनेक धक्के अनेक पक्षांना बसतायत. उमेदवारी नेमक्या कोणाच्या येणार त्याची सगळ्यांना सस्पेन्स होता आणि महायुतीकडून माढ्याच्या रिंगणामध्ये कोण होणार याची उत्सुकता होती. आणि आता काँग्रेसचं 30-35 वर्षाचं केडर असणाऱ्या माढ्याच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. ताई, काय सांगचाल? काँग्रेस सोडून आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातामध्ये घेतलंय. गेले बरेच वर्ष झालं आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेने काम केलेलं आहे. 30 वर्ष झालं काँग्रेसची धुळा आम्ही ह्या भागामध्ये सांभाळत आहोत. आदरणीय सहकारमर्षी गणपतराव साठे असतील किंवा आदरणीय आमचे बाबा आदरणीय धनाजी तात्या साठे असतील, त्यांनी पण काँग्रेस पक्षाचं काम एकनिष्ठतेने केलेलं आहे. आणि गेली 30 वर्ष झालं आम्ही 25 ते 30 वर्ष झालं आघाडी धर्म पाळायचा म्हणून काँग्रेसने दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला उमेदवार असला तरी आम्ही काँग्रेस म्हणून आघाडी धर्म पाळत आलेलो आहोत आणि आम्ही हे काम निष्ठेने केलेलं आहे. पण ह्या निष्ठेला कुठेही न्याय मिळताना दिसला गेलेला नाही आहे. म्हणून मी गेली 2 महिने झालं मला उमेदवारी मिळावी महाविकास आघाडीकडून म्हणून प्रयत्नात आहे. काँग्रेसला ही जागा सुटावी म्हणून मी वरिष्ठ नेते मंडळीकडून खूप प्रयत्न केला की काँग्रेसला ही जागा सुटावी आणि मला उमेदवारी मिळावी. कारण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपंचायत आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आणलेली आहे आणि त्यामध्ये 80% महिला माझ्या सहकारी नगरपंचायतमध्ये आहे. एक महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माढा नगरपंचायत आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हेच उदाहरण घेऊन मी पुढे आलेले होते की काँग्रेस पक्षाने मला एकतर जागा घेऊन ही उमेदवारी द्यावी, नाहीतरी महाविकास आघाडीतून मला ही उमेदवारी मिळावी. ह्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. कुठतरी माझ्या कामाची दखल हे पक्ष मंडळी घेतील, नेते मंडळी घेतील. कारण आपण पाहतोय महिलांना पुढे आणण्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत. मग एक राजकारणात जर महिला सक्षमपणे पुढे येत असेल, ती स्वतःहून कार्य करण्यासाठी इच्छित असेल तर तिला त्याच्या उमेदवारीची दखल घेतली पाहिजे होती. सोलापूर जिल्ह्यातील 11 जागांमध्ये 1 जागा महिलांसाठी मी मागत होती, तरी पण कुठल्याही वरिष्ठ मंडळींनी माझ्या कार्याची माझ्या मागणीची दखल घेतली नाही आहे. त्यामुळे मला आज हा निर्णय घ्यावा लागला. हे सगळा निर्णय घेत असताना तुम्ही 2 महिने चर्चेत होता. काँग्रेस असेल, महाविकास आघाडी, शरद पवार असतील, मोहिते पाटील असतील, कुणी तुमच्याशी संपर्क काल परवा साधला नाही का? तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला नाही का? तुम्हाला संपर्क साधला तर काय त्यांना सांगितलं? कुठल्याही नेते मंडळींचा संपर्क वैयक्तिक स्वतःहून झाला नाही आहे. परवा दिवशी परिणिताई शिंदे आपल्या खासदार त्यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांना पण मी एकच सांगितलं, 2 दिवस झाले त्यांना तेच सांगते, ताई प्रत्येक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत चाललेली आहे. जशी पंढरपूरला पण आपण लढत अचानक आदरणीय भालकेंना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, तसं माढ्याचा पण तुम्ही विचार करावा. कारण माढ्यामध्ये आम्ही चांगलं काम करत आहोत. मला एक विश्वास आहे की माढ्याचा विजय आपण खेचून आणू शकतो. ताई तुम्ही मैत्रीपूर्ण लढतचा विचार करा, तुम्ही मला उमेदवारी द्या, तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करा, असं त्यांच्याशी बोलले होते. आणि सर्व नेते मंडळींना गेले 2 महिने झालं भेटत होते. परंतु ह्या 4-5 दिवसामध्ये कुठल्याही नेते मंडळींनी की ताई आपण बघूयात, प्रयत्न करूयात म्हणून कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत बसलो. शेवटी काल मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. काल अपक्ष फॉर्म झाला. माझ्या सर्व महिला सहकारी, माझ्या भागातील सर्व महिला सहकारी फॉर्म भरण्यासाठी आले होते. प्रचंड मोठी महिलांची रॅली काल निघाली आणि संपूर्ण कामाची आणि आमच्या संघटनेची दखल खरं तर माननीय आदरणीय अजितदादा पवार यांनी घेतली. आणि त्यांनी उलट त्यांनी माझा संपर्क साधला, त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली. आणि आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी माझ्या कामाची दखल घेतली नाही. ह्याबद्दल मला खरं तर तशी खंतच वाटते. महायुतीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे 30 वर्षाचे होते, ते महायुतीकडून लढायला तयार झाले नाहीत. अभिजित पाटील सुद्धा महायुतीकडून लढायला तयार झाले नाहीत. मग हे सगळं वातावरण असताना तुम्ही महायुतीकडून लढण्यासाठी कसं तयार झाला? खरं तर विद्यमान आमदारांचं काम कमी पडलेलं आहे ह्या मतदारसंघामध्ये. त्यांच्या पाठीमागे कुठलाही वोटर राहिलेला नाही आहे. संपूर्ण निगेटिव्ह मतदान त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढले आणि महायुतीकडून जरी लढले तर त्यांना हे म्हणजे इलेक्शन जिंकणं हे अशक्यच आहे. त्यामुळे त्यांनी एक भीतीपोटी त्यांनी युतीचं कार्य करायचं सोडून देऊन, नाहीतर त्यांनी गेले 2.5 वर्ष झालं त्यांनी युतीमध्ये प्रवेश केला होता. युतीमध्ये राहून त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, स्वतःचा फायदा करून घेतला आणि ऐन वेळेस त्यांनी युतीला सुद्धा दगा दिलेला आहे. ते कुणाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत असं मला तरी वाटतंय. त्यांनी त्यांच्या कामामुळे काम न केल्यामुळे त्यांना भीती आहे, पण मला माझ्या कामावर विश्वास आहे. महाविकास आघाडी जरी होते त्यावेळेस पण मी चांगल्या पद्धतीने कामच करत होते आणि आज मला महायुतीने संधी दिलेली आहे, आदरणीय अजितदादांनी संधी दिलेली आहे. निश्चित ह्या संधीचं मी सोनं करून दाखवेन. माझ्या कामावर विश्वास असल्यामुळे कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर मी ही इलेक्शन नक्की जिंकू शकेल असा माझा विश्वास आहे. समोर रणजित शिंदे आमदारांचे पुत्र आणि अभिजित पाटील साखर कारखानदार, या दोघांचं आव्हान असणार आहे. या दोघांचं आव्हान आणि 23 तारखेचा गुलाल कसं बघताय?
खरं तर आमदार पुत्र किंवा कारखानदाराचे चेअरमन म्हणून न बघता लोकप्रतिनिधी हा जनतेतील लोकप्रतिनिधी असावा असं मला तरी वाटते. मी पण एक आमदारांची सून आहे, पण मी कुठेही सांगताना मी आमदारांची सून आहे, मी सहकार मशीनची नात सून आहे म्हणून असं न सांगता मी माझं वैयक्तिक कार्य सांगते. प्रत्येकाने आपलं लढाईला सामोरं जाताना, लोकांसमोर जनतेला सामोरं जाताना प्रत्येकाने आपलं कार्य समोर घेऊन जावं आणि माझं कार्य करायची मला संधी नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे आणि हे कार्यच मी पुढे घेऊन चाललेले आहे. त्यामुळे ही लढाई खूप रंजक असणार आहे. ह्या लढाईमध्ये निश्चित माझा विषय होऊ शकेल, कारण माझ्याबरोबर जरी सहकार मशीनचा वारसा असला तरी माझ्या कामाने माझं कर्तृत्व मी सिद्ध केलेलं आहे आणि हे काम घेऊनच मी जनतेपुढे गेले 2-3 महिने झालं जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने गावभेट दौरे करते, त्यांना भेटते आणि माझं काम सांगते. मला फक्त काम करायचे, जनतेची सेवा करायची आणि ही सेवा करायची संधी जनता मला नक्कीच देईल, कारण माढा शहरामध्ये परिवर्तनाची वाट बघत आहे. तर त्यांना एक सक्षम नेतृत्व पाहिजे, काम करणारं, विकासाचं दिशा असणारं नेतृत्व पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळे विजय हा माझाच होणार आहे असा मला आत्मविश्वास नक्की वाटतो. निश्चितपणानं माढ्यामध्ये त्या ठिकाणी महायुतीकडून त्या ठिकाणी खूप जोरदार धक्का महाविकास आघाडीला देण्यात आला आणि मिनलताई यांचा राष्ट्रवादी अजितदादांच्या गटात प्रवेश झालेला आहे. माढ्यात परिवर्तनाची लाट आहे आणि एक सक्षम महिला उमेदवार म्हणून मला विजयाची खात्री आहे असं राष्ट्रवादीचा एबी फॉर्म हातात घेतल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया मिनलताई साठे यांनी दिलेली आहे. नेमकं माढ्यामध्ये काय होतं आणि माढ्याची ही तिरंगी लढत नेमकी कुठल्या वळणावरती जाते, एबी मराठीवरती तुम्ही नक्की फॉलो करा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विनंती तुम आगे